मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। काय म्हटले त्यांनी डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासोबत 7वा हप्ता तुम्हाला अजून जमा झालेला नसेल तर त्याबद्दल ही माहिती पाहणार आहोत। 8वा हप्ता जो आहे फेब्रुवारी महिन्याचा तो कधीपर्यंत जमा होईल ते देखील माहिती आपण पाहणार आहोत। आणि तुमची जी 600 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये 2100 रुपये तुम्हाला कधीपासून भेटणार आहेत, त्याचा निर्णय कधीपासून होऊ शकतो त्याची देखील अपडेट आपण पाहणार आहोत। आतापर्यंत तुमचे किती पैसे जमा झालेत, 7वा हप्ता जमा झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद आले पैसे म्हणून नक्की पाठवा। आता तुम्ही 8व्या हप्त्याची वाट पाहत असाल, 7वा हप्ता तुमचा खर्च झालेला असेल, तुमचे 7व्या हप्त्याचे पैसे पूर्ण खर्च झालेत का, 8व्या हप्त्याची वाट पाहताय का तेही कमेंटमध्ये सांगा तुम्ही। तर बघा आता जे अपडेट आलेलं आहे महत्त्वाचं पहिल्यांदा 1 नंबरचं ते आपण पाहणार आहोत। स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। काय म्हटले त्यांनी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थींची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे। तर बघू शकता अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे या ठिकाणी अर्ज पडताळणी ज्यावेळेस केली अंगणवाडी सेविकांच्या कडनं त्यावेळेस सप्टेंबर महिन्यामध्येच असा प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला होता। बघा या ठिकाणी आपण न्यूज पाहिलेले असतील, सध्या ज्या न्यूज येत आहेत की या ठिकाणी भरपूर ठिकाणी बनावट अर्ज दाखल केले गेलेले आहेत, त्या ठिकाणी लाडक्या बहिणी त्या रद्द होणार। तर बघा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की तुम्ही पात्र आहात, ठीक आहे, तुमचे अर्ज जे आहेत पात्र झालेले आहेत। परंतु या ठिकाणी ज्यांनी बनावट या ठिकाणी कागदपत्र दिलेली आहेत तो प्रकार त्यांनी म्हटलं की सप्टेंबर महिन्यामध्येच निदर्शनास आला आहे। याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा देखील करण्यात आलेला होता। बघा 4 ऑक्टोबरलाच त्याविषयीची या ठिकाणी संपूर्ण कार्यवाही झालेली आहे। तर सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। तर बघा यांना या ठिकाणी लाभ देखील भेटलेला नाही, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत लाभ भेटत आलेला आहे, त्याच्यामुळे तुमचा कुठेही अर्ज रद्द वगैरे होणार नाही। त्यासोबत कुठलेही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। फक्त हे बनावट कागदपत्र जे आहेत हे सप्टेंबर महिन्यापासूनच या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। ऑक्टोबरमध्ये त्याच्यावरती कारवाई देखील झालेली आहे आणि त्यांना 1ही रुपयाचा लाभ देखील देण्यात आलेला नाही। तुम्ही ज्या न्यूज पाहताय त्या न्यूज बद्दल या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी या ठिकाणी ट्विट करून स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही इतरत्र ज्या गोष्टी पाहत असाल की एवढे अर्ज रद्द होणार वगैरे ते या ठिकाणी तुम्ही ज्या बातम्या पाहताय त्याच्यावरती त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। त्यासोबत त्यांनी खाली म्हटलंय महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे। तर बघू शकता हे ट्विट करून त्यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। तुमची योजना पूर्णपणे चालू राहणार आहे, योजना बंद होणार नाही। त्यासोबत तुम्हाला अखंडपणे या ठिकाणी जेवढे पण तुमचे लाभ आहेत ते प्रत्येक महिन्याला भेटत राहणार आहेत। 8व्या हप्त्याबद्दल देखील महत्त्वाचं अपडेट आपण पुढे बघणारच आहोत। तर बघा आता महत्त्वाची माहिती अजून या ठिकाणी आलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे त्या निकषामध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही असं स्वतः त्यांनी सांगितलंय। असे स्पष्टीकरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेत ते पैसे सरकार परत घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी म्हटलेलं आहे की कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाहीत, जरी अपात्र लाडक्या बहिणी असल्या तरी। समजा तुम्ही अपात्र आहात आणि पुढं मग तुम्हाला काय होईल, अपात्र असाल तर तुम्हाला पुढं लाभ भेटणार नाही, मात्र तुमचे अपात्र आहेत असा अर्ज तुमचा त्यांनी या ठिकाणी रिमार्क दिला तर तुमचे पैसे परत घेतले जाणार नाहीत आणि सध्या कुठल्याही लाडक्या बहिणींचे पैसे परत घेण्याची कुठलीही कार्यवाही सुरू नाही असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। त्यासोबत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभर खूप चर्चा आहे। या योजनेत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सुरू आहे, त्यामुळे अनेक महिलांच्या त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेतले जातील किंवा त्यांचे अर्ज बाद होतील अशी भीती होती। या दरम्यान महिलांच्या खात्यात 7वा हप्ता देखील जमा झाला। तब्बल बघा 2.41 कोटी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेत 7व्या हप्त्याचे। तुमचे 7व्या हप्त्याचे पैसे आलेत का, आले असतील तर आले म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल, नसतील आले ते नाही म्हणून पाठवा जेणेकरून तेही सर्वांना समजेल। आणि याच्याबद्दल जर तुमच्या 7वा हप्ता अजून राहिला यायचा तो कधीपर्यंत येऊ शकतो आणि पुढील तुमचा 8वा हप्ता असणार आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो त्याची देखील अपडेट आपण पाहणार आहोत। बघा मात्र अजूनही अनेक महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा झालेला नाही, त्यामुळे महिला आता 7व्या हप्त्याची देखील त्यांची प्रतीक्षा आहे। तर बघा 7वा हप्ता जर तुमचा जमा झालेला नसेल
तर बघा या ठिकाणी तुम्ही जर पात्र आहात, आत्तापर्यंत तुम्हाला सर्व पैसे आलेत आणि पात्र आहात तुम्ही, या ठिकाणी कुठलीही अडचण नाही आहे, तुमचा अर्ज पात्र आहे, अगोदरची देखील तुमचे सर्व इन्स्टॉलमेंट आलेले आहेत, परंतु 7वा हप्ता आलेला नाही. तर बघा काय वेळेस या ठिकाणी लाडक्या बहिणींचे जे मागचे या ठिकाणी पेंडिंग लाभ राहिलेले आहेत ते पुढच्या हप्त्यासोबत देखील सरकारने याच्या अगोदर देखील जमा करण्याची प्रक्रिया केलेली आहे. तसंच मग तुमचं जर पैसे 7व्या हप्त्याचे आतापर्यंत तुम्हाला भेटलेले नसतील तर 8व्या हप्त्यासोबत तुम्हाला एकत्रित देखील 2 हप्ते दिले जाऊ शकतात ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांचे. कारण की याच्या अगोदर बघा ज्यांना एकही रुपया भेटला नव्हता, ₹0 भेटले होते, त्यांना काय जणांना 7,500 असतील, कुणाला 9,500 असतील, असे एकदाच पैसे देखील जमा करण्यात आलेले होते. तसंच तुमचे देखील पैसे पुढच्या हप्त्यासोबत येण्याची शक्यता असू शकते मग 7वा हप्ता जर पेंडिंग असेल तर. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना जवळपास 2.41 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जूनपासून करण्यात आली होती. त्यानंतर फॉर्म भरलेल्या महिलांना जुलैपासून लाभ देण्यात आला. ज्या महिलांनी उशिरा अर्ज केले होते त्यांना सुद्धा या योजनेचे नियमित पैसे आले होते. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात 7 हप्ता जमा झालेले आहेत. या 7 हप्त्यानुसार महिलांच्या खात्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत पूर्णपणे 10,500 रुपये जमा झालेले असतील. हे पैसे साधारणतः 2.41 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. अशी माहिती देखील स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून देखील दिलेली होती. याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आतापर्यंत एकूण 7व्या हप्त्याचे 2.41 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा लाभ जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि ही प्रक्रिया 26 जानेवारीपर्यंत सुरू राहील असं म्हटलं होतं. परंतु त्यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली नंतर 2-3 दिवसांनी त्यामध्ये त्यांनी म्हटलं की सुट्टीचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी ही प्रक्रिया आम्ही अजून पुढे चालू ठेवणार आहोत. जानेवारी महिन्याचा लाभ देण्यासाठीची प्रक्रिया जी आहे किंवा 7व्या हप्त्याबद्दलची प्रक्रिया जी आहे ती आम्ही पुढे अजून चालू ठेवणार आहोत. म्हणून बघा तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात, एकतर 8व्या हप्त्यासोबत जमा होऊ शकतात किंवा कधीही मध्येही पैसे या ठिकाणी तुमचा लाभ जो आहे महिला व बालविकास विभाग खात्याकडनं जमा केला जाऊ शकतो. बघा आता असे असताना अनेक महिलांच्या खात्यात अद्याप 1,500 रुपये आलेले नाहीत जे की 7व्या हप्त्याचे. त्यामुळे अनेकांनी या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे विचारणा देखील केली. त्यामध्ये महिलांना हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. दरम्यान या हप्त्याआधी सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी देखील सुरू केलेली होती. बघा तुम्ही त्यामध्ये अपात्र असाल तर पुढचे तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत. कारण की या ठिकाणी छाननी जी आहे स्लो पद्धतीने चालू आहे, पूर्णपणे सरसकट सर्वांची छाननी होणार नाही. ठीक आहे, जर अपात्र असेल तर तुमचे पैसे वगैरे पुन्हा घेतले जाणार नाहीत हेही लक्षात राहू द्या. आणि ज्यांना आतापर्यंत सलग पैसे भेटत आलेले आहेत, 7वाही हप्ता भेटलेला आहे, त्यांना पुढचेही हप्ते या ठिकाणी भेटत राहतील. तर पहा आता याच्यामध्ये आपण जर बघितलं लाडकी बहीण योजना जी आहे याच्यामध्ये तुमची आता 600 रुपयाची जी वाढ केली गेलेली आहे ती म्हणजे 2100 रुपये टोटल होतात. तो लाभ कधीपासून भेटू शकतो याच्यामध्ये स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की ज्यावेळेस अर्थसंकल्प आम्ही सादर करणार आहोत त्यांनी म्हटलं की मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मग त्या अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद आहे 1,500 रुपयाची ती बदलली जाणार आहे. त्यामध्ये 2100 रुपयाची तरतूद करून मग तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींना 600 रुपये वाढून 2100 रुपयाचा लाभ जो आहे तो देण्याची प्रक्रिया चालू होईल. मग अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी सुरुवात होईल त्याची. एप्रिल महिन्यापासून मग तुम्हाला 2100 रुपयांनी या ठिकाणी लाभ भेटू शकतो. मग तोपर्यंत मात्र तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता असणार आहे तोही 1,500 रुपयांनी तुम्हाला भेटू शकतो आणि मार्च महिन्याचा देखील 9वा हप्ता तुम्हाला 1,500 रुपयांनी भेटू शकतो. कारण की बघा अर्थसंकल्पामध्ये आपण जर बघितलं ही योजना लेट चालू झाली, जवळपास या ठिकाणी 3 ते 4 महिने ही योजना लेट चालू झाली. त्यामुळे तुम्हाला एका वर्षाचे पूर्ण 12चे 12 हप्ते भेटण्यापेक्षा तुम्हाला 9च हप्ते भेटतील म्हणजे मार्चपर्यंत भेटतील. मार्चमध्ये या ठिकाणी तुमचं ही लाडकी बहीण योजनेच्या अर्थसंकल्पातील तरतूद आहे ती संपेल आणि मग मार्चमध्ये नव्याने पुन्हा तरतूद होईल. मग त्याच्यामध्ये तुमची तरतूद 2100 रुपयांनी केली जाईल आणि त्याच्यानंतर पुढचे तुम्हाला पूर्ण एका वर्षाचे 12 हप्ते पूर्णपणे 2100 रुपयांनी मग अखंडपणे भेटत राहतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर एप्रिलपासून हे पैसे तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. तर आता बघा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा जो तुमचा या ठिकाणी लाभ असेल तो कधीपासून भेटेल. बघा जानेवारी महिन्यामध्येच त्यांनी याबद्दलचं अपडेट दिलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की बघा या ठिकाणी या महिन्याचा लाभ 3,690 कोटी म्हणजे जानेवारी महिन्याचा लाभ 3,690 कोटी रुपयातून वितरित केला जाणार आहे. त्यानंतर त्यांनी पुढे म्हटलं होतं की फेब्रुवारी महिन्याची तयारी सुद्धा आम्ही करत आहोत. मार्च महिन्यात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरही महिन्यात कुठेही खंड न पडता या पद्धतीने आम्ही या उपाययोजना
करत आहोत. या पद्धतीने आम्ही ही योजना पुढं चालू ठेवत आहोत. तर बघा, फेब्रुवारी महिन्याची तयारी देखील जानेवारी महिन्यामध्येच त्यांनी चालू केलेली आहे. जो तुमचा फेब्रुवारीचा लाभ असेल किंवा पुढचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मग पुढं तुम्हाला वाढीव 21 रुपयाचा जो लाभ असेल तो देखील अखंडपणे पुढं तुम्हाला भेटत राहील. त्याबद्दलची तयारी चालू आहे असं त्यांनी अपडेट दिलेलं होतं. म्हणजे फेब्रुवारीचा देखील 100% तुम्हाला लवकरच या ठिकाणी लाभ भेटेल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रत्येक वेळेस लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला दिला जातो. तर फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पैसे भेटण्याची शक्यता आहे. 8व्या हप्त्याची किंवा त्याच्या अगोदरही भेटू शकतं. त्याच्या अगोदर त्यांचं नियोजन झालं म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी तर त्याच्या अगोदरही पैसे येऊ शकतात. तर साधारणतः महिन्याच्या शेवटच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये पैसे येतात. जसं की जानेवारीचे देखील 26 जानेवारीपर्यंत किंवा त्याच्या 23-24 जानेवारीपासून पैसे यायला सुरुवात झालेली होती. त्याच्या अगोदर देखील डिसेंबरचे देखील महिन्याच्या शेवटी पैसे या ठिकाणी वाटप झाले होते. त्यानुसार फेब्रुवारीचे देखील तुम्हाला महिन्याच्या शेवटी या ठिकाणी पैसे भेटू शकतात. तर ही संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे आजच्या तारखेची महत्त्वाची. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.